आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाचे निमुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्य सत्य देव निरंजन गुरुवाक्य सदा सत्य सत्य एक परम पद। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 2 आणि या 2ऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आहे आणि त्या 16व्या श्लोकाखाली ही एक ओवी आहे का या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती। हे ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे भगवान महाविष्णूचा अवतार आणि त्या महाविष्णूनं स्वतः कृष्ण अवतारात अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं। ते ज्ञान म्हणजे गीता आणि ती गीता या सामान्य जनतेला कळाना सामान्य अज्ञानी जीवाला कळाना काय संस्कृत कळणारे जीवाला नाही ना। आणि म्हणून त्याच भगवंताला दया आली पुन्हा काही हे माझ्या लेकरायला कळाना नाही गीता मी सांगितली स्वतः सोमुखी आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी आणि मग ही कळाना पुन्हा त्या भगवंताला दया आली आणि त्या भगवंताला पुन्हा अवतार घेतला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायाच्या रूपात पुन्हा तो भगवान श्री विष्णू आणि जन्माला आला आणि ती गीता जी सांगितली होती पुन्हा तिच्यावर टीका केली। गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। सामान्य जीवाच्या उद्धारासाठी संतांना कळवळा येतो। आता ह्या वाव्या पुन्हा कळाना आता ह्या वाव्या काय कळत का आपल्याला आता काय या उपाधी माझी गुप्त चैतन्य सर्वगत काय कळणार ह्या वाव्या जीवाला आता कळाना म्हणून पुन्हा हे जोग महाराज असतील दांडेकर मामा असतील हे असतील ते ना पुन्हा मराठी ट्रान्सलेशन केलं। ती मराठी भाषा वाचायला एवढा वेळ कुठे हा एक वेळ संसार गाड्यामध्ये प्रत्येक जण रमेले तुम्ही आम्ही एकच हे सगळे ज्याची त्याच्या नादात रंगेले पुन्हा त्याच भगवंताला दया आली माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु एवढ्या ज्ञानेश्वरीचा नवे नवे हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जर असतील सर्व सिद्धांत शोधिले संत एकांत बैशिले आणि निवडून काढले एक नाम आणि ते नाम घेऊन सद्गुरु समर्थ ज्याचे जे असतील ते आणि मग तो उपदेश म्हणजेच गीता आहे तो उपदेश म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे। पण आता असं आहे गीता म्हणजे सोन्याची विटी आता सोन्याची विटी आणि सोन्याची विटी आता असलं एखाद्याकडे किलो भरतं ते काय तसं गळ्यात गोळा घालता येणार आहे का मग आपण काय करतो सोनाराकडे जातो त्याचे अलंकार करतो नाना तऱ्हेचे अलंकार कोणी कानात घालायचं करीन कोणी गळ्यात घालायचं करीन कोणी नेकलेस करीन कोणी नाना प्रकारचे अलंकार करून आणि ते अलंकार सुशोभित दिसते। मग तसं गीता म्हणजे नुसती सोन्याची विठी महाराज काय त्याच्यातून कळणार आहे आणि मग माझ्या माऊलीला पुन्हा ती दया आली आणि हे एक एक ओवी म्हणजे अलंकार करून त्या गीतेवर रत्न घातले। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटली आणि मनुष्याच्या जीवनात नामदेव राय म्हणी
ही एक तरी ओवी त्यांना अनुभवावा या जीवनात येऊन. पाठ करायला काही नाही, पाठ किती काही भिवावे, पण अनुभवाला. आणि ते माझे संत इतके दयाळू आहे, पुन्हा ते ह्या एक एक ओवी आपल्याला अनुभवाला आणून देऊ राहिली. अनुभव पाहिजे ना, अनुभव प्रमाण. साखर किती गोड आहे, आता किती काही गोड म्हणलं तर काय कशी सांगणार आहे ती. सगळ्याला वाटली, आपण ते दिवशी झाला विषय आपला. कशी करणार आहे? अरे बाबा तू चिमूटभर घे आणि तोंडात टाक, तुला कळन ती किती गोडी. का किती गोड सांगायची ती. अरे ज्याची त्यानं खाऊन पाहिलं तसं ह्या ओवी आता किती गोड सांगायच्या, किती गोड. ते तर म्हणे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि मग इतकं गोड येतं, मग मन माझे केशवबा का नाही कमून घेत नाही, जीव कमून घेत नाही. अरे जीवाला सुखच माहित नाही कशी ती या पसरेत सुख शोधू राहिला जीव. तुम्ही आम्ही सगळे जीव दशे ते ह्या पसरेत, आणि जिडा हात घातला का तिडं निसतं ते इच्छावानी ठाके आहे. संसार दुःख मुळ चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रं दिवस तळमळ. पण असं आहे कस काय चाललं असं जर विचारलं ना, प्रत्येक जण ज्याची त्याच्या झोकात थोडे जर पैसा बिसा असला तर तो त्याला तर जोडच नाही, मग त्याच्या झोकाला फार वार नाही, त्याचा आजूक झोकत तो काही समजेना. विषयाच्या रानात आड राणी भरले जग, हा तो काहीच समजेना कोणला. पण बाबा तुला एक गोष्टीच आमचे संत म्हणते, बाबा तू एका गोष्टीची मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हे तुला मरायच्या टायमाला उपयोगातच नाही येणार. हे जेवढं जेवढं दिसतं ना आपल्याला, जेवढं जेवढं डोळ्यांना दिसतं ना, याचा एक दिवस नाश होणार आहे. आणि जेवढं डोळ्यांना दिसतं ही गोष्ट सत्य नाही, ही अनात्मा गोष्ट आहे बरं का. ही अनात्मा गोष्ट आहे. जेवढं डोळ्यांना दिसतं ना, बंगला असू द्या एखाद्याचा, 4 ताळे असू द्या, एक दिवस तो पडणार आहे महाराज. गाडी असू द्या त्याच्याकडं, किती त्याच्याकडं धन दौलत काही असू द्या, एक दिवस त्याचा नाश होणार आहे महाराज. संघ नेण्याजोगी गोष्ट काय, संघ नेता येतं केलेलं आपलं शुद्ध कर्म. तुम्ही कोणतंही कर्म करा ते संघ जाणार आहे. चांगलं करा वाईट करा, आणि पण जर चांगले कर्म केले, ह्या जन्माला आलो आपण, चांगले कर्म केले तर आपल्याला आता तो हा पैसा, आता लोक म्हणतात तिकडं जात नाही, मग आता याचा काय उपयोग आहे. अरे पण तोच पैसा जर तुम्ही एखाद्या संत इकडे गेले, तिकडं पंगत दिली, आता हे आपले पैसे गेला अमेरिकेत एखादा, चालत आहे की हे पैसे काय करावं लागत, त्याला त्यांच्या चलनामध्ये कन्वर्ट करावं लागत, ते चलन तिकडं चालत. तिकडले आले आपल्याकडं ते डॉलर घेऊन, काय करावं लागत त्याचं, आपल्या बँकेत टाकून ते आपलं चलन घ्यावं लागत. तसं हा पैसा जरी असला एखाद्याकडं, दैव योगाना महाराज सांगायचे, गाड्या असू द्या, माड्या असू द्या, काय असू द्या, पण तो कन्व्हर्ट करायचा म्हणजे कशात करायचा. आता पंगत दिली, काय झालं, पुण्य झालं. पुण्याचं फळ काय आहे, संताची प्राप्ती, सुख. आणि पापाचं फळ दुःख. आपल्याला जर दुःख असल, दुःख प्रत्येकाला बरं का, जर असल समजून चालायचं. आपण ह्या जन्मात तर नाही कळत आपल्याला, पण मागच्या जन्मात काहीतरी 100% पाप करेल असल, या तेच भोगायलाच नाही. संतांचे उदाहरण नाही केले, कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले आयशे किती. बाबा तुम्ही आता जे पेरलं ना तेच उगणार आहे. कस काय उगणार, गहू पेरला दुसरं कस काय येईन त्याला, काही गव्हाला गहूच येणार आहे ना, जे पेरलं ते उगणार आहे बाबा हो. म्हणून आपल्याकडं वर्तमान हातात आहे बरं का. आणि ज्यांना वर्तमानाचा म्हणजे चालू काळाचा ज्यांना सदुपयोग केला, पण हा जीव इतका बिलिंदर झाला, हा कोणाचंच ऐकायला तयार नाही, हा कोणाचंच ऐकायला तयार नाही. स्वतः इतका शाजूकपणा आहे प्रत्येक माणसाच्या जीवनात, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. अरे पण संतांचं नका कोणाचंच ऐकू तुम्ही, नका कोणाचं ऐकू. संतांचं या ज्ञानेश्वरी माऊलीचं, ही ज्ञानेश्वर महाराज बोला ते आपल्या संग, गोव्या म्हणजे साक्षात माऊली बोला ते. आज तुकोबाचा गाथा, तुकोबाचा अभंग घेऊन एखादा बोलत असन महापुरुष, तर तुकोबा राय बोला ते आपल्या संग. हा भाव जर झाला तर कोण सांगू राहिलं, माऊलीचे वावे या माऊली आपल्या संग बोलू राहिली. आणि तरी जीव म्हणतो नाही, ते तर मला माहीतच आहे. उदाहरण सांगत राहते गुरुवारी महाराज, काही एक काशी नवीन लग्न झालेली मुलगी, शहरातली, घरची इकडे दिली खेड्यावर, चांगली परिस्थिती यांची, पण ती राहायला पुण्यासारख्या ठिकाणी, आणि गेली ती राहायला. आता ती काय, तिला येत काहीच नव्हतं, पण आगाऊ भलती आगाऊपणा करायची ती. आता मी काय सांगत राहते उदाहरण, गेली पुण्याला, मग आता इकडून गेले खेड्यावरले लोक, आणि मग त्या बाबाला वाटलं आता तो खेड्यातला
आता खेडेवर पहिलं जर मुक्कामाला आला तर काय स्वयंपाक करते, पुरणपोळी सोडून दुसरं स्वयंपाक नाही राहत. तो म्हणे आता आमचे खेडेवरले पाहुणे रावळे आले, आता तुला पुरणाचा स्वयंपाक करावा लागेल. ती त्याच्यात काय अवघड आहे, ते तर मला येतं ना, ते पूर्णाचं मग काय अवघड आहे. बरं तिला येत काहीच नव्हतं, मग तिनं काय केलं, पुस्तक काढलं. पुस्तक काढलं मग आता ते पुस्तकात राहतं सगळं, काय कसं करायचं, काय कसं, या मोबाईलवर राहतं काय बनायचं कसं. आता तिनं डाळ शिजवली, सगळं केलं, पण आता विषय असा झाला, पुरण वाटलं. मग आता हे म्हणजे पूर्ण पीठ घालायचं का पिठात पुरण घालायचं हे तिला काय, तिला आता पुस्तकात काय इतकं बारीक लिहिलेलं आहे का, नुसतं सांगितलं डाळ वाटा, अमकं करा, गुळ घाला. आता जमन का तिला कवर तरी. पण ती डोकेबाजच होती. तिने एक म्हातारी जवळची बोलून आणली आणि ती म्हातारी म्हणायची बाई असं कर तसं कर. ती तेवढं सांगितलं ती काय म्हणायची ते तर मला माहिती, ते तर मला माहिती. त्या म्हातारीला असा राग आला, तिला वाटलं हिला जर सगळंच माहिती तिनं मला कायला बोलवलं बा. असं सगळा स्वयंपाक झाला. म्हातारी म्हणे बाई आता असं कर, एक मोठं पाणी तापायचं पातेलं घे, त्याच्यात आदण ठेवून या पोळ्याचे असे तुकडे करून त्याच्यात टाकून दे. ती म्हणते ते तर मला माहिती असं सांगितलं, म्हातारी निघून गेली. आता सांगा तुम्ही त्या पुरणाचा स्वयंपाक झाला का? वयल स्वयंपाक कशामुळं, अज्ञान लपवलं, येत काहीच नव्हतं पण ते मला माहिती. तसं परमार्थात कोणालाच काही माहित नाही सद्गुरूला शरण गेल्याशिवाय. जो सद्गुरूला शरण जाईल ना त्यालाच सगळ्या परमार्थाच्या खाना. ऐशे वर्म मज दावी नारायण, आता अभंग म्हणलो संत इकडे वर्मय. आणि तेवढं वर्म स्वयंपाकात, पूर्ण स्वयंपाकात तरी काय, आणि वर्म आहे त्याच्यात फक्त. आणि ते वर्म जर माहित नसलं ना, चुकली या वर्म काय होतं, फेरा पडेल. कोणी असू बरं का, तो कोणी असू, पण आपण या अज्ञानानं असं त्या नव्या नवरीवानी ते तर मला माहिती. हा ते तर आमचं कावाच व्हायले बाबा. हो नाही, संतायला शरण गेल्याशी नाही. तू जोपर्यंत हा जीव, त्याने सांगितलं या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. का दिसत नाही आपल्याला, भावाभावत दिसना, बहिणी बहिणीत दिसना, संपत्तीवरून वाटण्या, किती जगात ऐका कलीचे मैमान, असत्य शिरीजले जन, पापा देते अनुमोदन, करती हेळन संताचे. किती अवघड आहे, का जमत नाही जीवाचं. अरे हे चैतन्य ज्यानं ओळखलं नाही ना, त्याला नाही महाराज मेळ लागणार नाही. परमार्थ काय आहे, कशा संग खायचा आहे, काय कळायचंय, परमार्थ कळणार नाही महाराज. म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा संत म्हणी. तुकोबराय सारखे संत म्हणत्या आम्ही सर्व भावे दास झालो श्री गुरुचा. आणि जीवाला काय अहंकार आहे असा, कोण्या याच्यात जीवे कुठले का होईना, संत कोणताय असो बरं का. आपलं एक मत नाही का हा संत का तो संत, संत पदाला जाईल संत, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, त्याला फक्त परमार्थ त्याचा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अशा स्थितीला जो संत जायले ना, अनेक महापुरुष आपल्या भागात सुद्धा, खुशाल कोणाला शरण गेलं तरी फळ त्याची. पण जीवाना फक्त शरण जावा. आणि ह्या उपाधी माझी काय जी गुप्त वस्तू असत, संतांना तिचा स्वीकार केला ना, पण आपण या गबाळाचा स्वीकार करू राहिलो. आपल्याला दुःख काय, आपण अनात्मेची संगत करू राहिलो, संत आत्मेची संगत करते. आत्मा हाच देव आहे संतांचा उद्देश आहे. काय अनुग्रह आहे आपल्याला, काय अनुग्रह आहे बाबा. तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. माऊली मा वैष्णव ज्ञानोबा राय म्हणते, जवळी असता जगजीवन, काढ आंडुळाची वन, एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे. देव इड बसले. हा आपला मोकार बाहेर नाना तीर्थ सगळं चालू आहे त्याचं वालं. कवा मेळ लागणार. अरे जो पिंडात आहे ना, एकदा त्या पिंडातल्याची आणि ओळख झाल्याशी ब्रह्मांडातला कळणार नाही महाराज. आणि संत तरी काय करत्या हो आपल्या संग, काय करत्या किती सांगितलं ना भाऊ ना, पद्म नाभ जोडीला देव जोडला जातो. संतांचं झाल्यावर काय होतं माहितीये का, देव जोडला जातो. आणि देव जर जोडला आपुला तो एक करुणी घ्यावा देव, तेने विने जीवा. आपल्याला पाहिजे काय आहे, सुख पाहिजे ना. सुख पाहिजे असं तर काय करावं लागेल. देवाची ना आपली काय ओळख आहे का, देवाची ना आपली काय ओळख आहे का. जसं आपण कोर्टात भांडण टाकलं, भांडण आपलं, ते जेज संघ आपल्याला बोलता येत नाही, फैसला देणार जेज राहतो, त्या जेज संघ आपल्याला बोलता येत नाही. मग आपण कोण करतो का, वकील लावितो. त्या वकिलाने एकदा आपलं वकील पत्र घेतलं, वकीलच का त्याला जेजची भाषा कळती आणि त्याला आपली भाषा कळती. तसे माझे संत असे, त्यांना देव भाषा कळती आणि आपली ह्या अज्ञान जीवाची भाषा कळती. संतांना जोपर्यंत आपलं वकील पत्र नाही घेत ना,
तोपर्यंत आपलं भांडण टिकत नाही कोर्टामध्ये, टिकतच नाही. आणि मग संत काय करत्या, तर तो पद्मनाभ देव जोडून देत्या. पहा प्रसंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायचा नामदेव रायाला घेऊन तीर्थयात्राला ज्या टायमाला गेले उत्तर भारतामध्ये. आता अनेक आपल्याला ती पूर्ण तीर्थयात्रा माहिती. का म्हणून का ज्ञानाला जोडी नाम पाहिजे, नामाला जोडी हा, तसं त्याच्यात भेद नाही. पण असं त्यांची तीर्थयात्रा चालू असताना आणि अशी ख्याती त्यांची, एका ठिकाणी एक मुस्लिमाचं राज्य होतं. त्यानं अनेक प्रयत्न केले, काय लय लोक जमा जाईना, यांचं ख्याती यांची कीर्ती ऐकून कबीर महाराजाकडे गेले. तिकडं उत्तर भारतात कबीर महाराज मोठे संत होते. कबीर महाराजांना त्यांचं स्वागत केलं. मग यांची लईच ख्याती वाढली, त्या राजाला काही सहन नाही झालं. मग त्यानं एक गाय त्या कीर्तनात मारून आणून टाकली आणि यांना म्हणे कधी जिवंत करशील सांगा. नामदेवरायाचं कीर्तन चालू, आता कधी सांगायची. याने घेतली मुदत 4 दिवसाची. नामदेवराय म्हणजे 4 दिवसांना, कारण कीर्तनाची वैशिष्ट्याची कथाचं या प्रवचनाचं असं आहे का मेले माणूस जिथं उठविल वेळ काळात ते ग्रासील काहीसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी माहेरी गेलं मेला माणूस जिथं उठविल वेळ काळात. हे सामर्थ्य याचे ते बरं का. आणि मग नामदेव रायाला ते माहित होतं. आणि 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सारखा धावा चालू. येई पांडुरंगे धावून असा धावा चालू. कमून विलंब का वाया लावी येला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदिके कोठे गुंतलीस माय विश्वव्यापके. नामदेव रायाचं विठ्ठलाला भगवान परमात्म्याला आणि धावा चालू. 4 दिवस झाले, भगवान परमात्मा आले, ती गाय जिवंत केली. भगवान परमात्म्याला काय करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. आणि मग भगवान परमात्म्यानं ती गाय जिवंत केली. आणि नामदेव राय म्हणे अरे बाबा तुला काही वाटायला पाहिजे, तू 4 दिवस लावले यायला आणि तू तर नुसता असा आवाज दिले यायचं. दूध पिय म्हणलं का प्याला, जेवण कर म्हणलं का केला. पण 4 दिवस महाराज काही कमी जास्त. अरे ते म्हणे तू येडा म्हणे, तो 4 दिवस नसते सांगितले, तो लगेच म्हणला असता तर लगेच आलो असतो मी. त्याला काय टाइम आहे, त्याला टाइम काय. माझ्या भक्तांना नुसती कल्पना मनात आणावा, त्याच्या नुसते मनात यावा आणि मी ते लगेच पूर्ण करतो. आईसा मनी जो जो धरिता भाव तो लगेच देव त्याच्या पुढे उभा आहे ना. पण त्याचा भक्त झाल्यावर आहे ना, मग अशी यात्रा करीत करीत थोडे पुढं आले. आणि एक हरिपाळ नावाचा आणि एक गावगुंड होता. असा त्याचा धंदा चोऱ्या माऱ्या करायचा बरं का. काय त्याचा धंदा चोऱ्या करायचा. पण त्याला काय सद्बुद्धी झाली का तो म्हणे आपण जरी या संतांची पंगत घेतली मग. आणि तू गेला माऊलीकडं त्यांच्याकडं. आता संत इकडं भेद नाही राहत न पाहि अति कुळाचा विचार भक्त करुणा कर. ज्ञानाबाई साष्टांग दंडवत घातला श्री संताची या माथा चरणावरी. साष्टांग करी दंडवत उठवलं त्याला. बाबा काय ते म्हणे आजची मला तुम्ही तारीख द्या, मला हे पंगत करायची म्हणे संत भोजन. आता हे हा म्हणले त्याला काय. आणि त्याला दुसरा दिवस दिला, उद्या तुमच्याकडं म्हणे. आपला सांगायचा मुद्दा काय आहे तो बार काही ना ऐका. आणि मग तो बसला जाऊन वडाच्या झाडावर. आता त्याच्याकडं काहीच नाही ना, काय आला चोरी करायला. मग कर्म कोणताही असू, काही टायमाला कर्म चुकीचं दिसत असं नाही एखाद्याचं बरं का. पण हेतू, त्याचा हेतू काय आहे त्याचा. कर्म करताना आपल्याला आता हे जे महात्मे दिसते ना, हे कर्मानं पाहतो आपण, बाह्य रंगानं पाहतो यांना. अरे बाह्य रंगानं नाही, ते नातू खेळत असू द्या, पण त्यांचा हेतू काय मला हे सांगायचं. या दृष्टांतामधून काय सांगायचं, हेतू शुद्ध पाहिजे. तो चोऱ्या करीत होता म्हणजे काम चांगलं होतं का. चोऱ्या करणं चांगलं आहे का, शास्त्र मान्य आहे का ते. पण त्याचा हेतू काय होता का संत भोजनाची पंगत घालायची. आणि माऊली महावैष्णव नामदेवरायासारखे संत यांना जेव घालायचं. काय पुण्य आहे ते अन्नदानाचं. अन्नदानाचं फार मोठं पुण्य आहे. आणि त्याच्या काय त्याला, कारण बुद्धीत एक सुद्धा अशी थोडा जरी कल्पना आली ना महाराज, सद्बुद्धी जैशी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजते प्रगटी तैसी सतबुद्धी थेकोटी म्हणू नये. हा दिवा लहान म्हणता येईल की याला, लगेच लाईट जाऊ दे तरी अंधार नाही पडून देतो. लहान आहे तो. जैसी दीपकळिका धाकुटी म्हणजे लहान असू देतो पण प्रकाश अख्ख्या घरभर आपल्याला प्रकाश देईल तो दिवा. तशी सद्बुद्धी जर झाली एखाद्याला, तसं तो चोऱ्या करीत असू द्या पण त्याला काय झाली, सतबुद्धी झाली. सत विवेक बुद्धी झाली त्याला. का मी संत भोजनाची बसला वडाच्या झाडावर जाऊन खाली. आता कोणी आलं का त्यांना लुटायचं
चोरी करायची आणि मग संध्याकाळी आता तो पंगत देणार. पण विषय काय झाला, त्या दिवशी कोणीच आलं नाही ना. अख्खा दिवस गेला. आता पंचायत पडली ना त्याला. आता उद्या पंगत आणि भगवंताला काय दम काढतो का? भगवंत म्हणे अरे माझा भक्त आणि माझ्या भक्ताला जेव घालायला आणि त्याच्याकडे काही नाही. भगवंत निघले. आई साहेब म्हणे कुठं निघले? ते म्हणे अरे ते माझ्या भक्ताला काहीच नाही, त्यानं माऊलीला त्यांना बोलवलं पंगत त्याचं. हा, त्याला काहीच नाही. ती म्हणे मला यायचं. मग चाल म्हणे. मग आता जगत जननी विश्वाची मालकीन ही सगळी सत्ता सगळं तिच्याकडं, सगळं जग आता ती उपास चालू आहे. आज गुरुवार सगळं जग त्या लक्ष्मीची पूजा करतं. ती लक्ष्मी कुठं? भगवंताच्या पायाजवळ. भगवंताची दाशी आहे ना लक्ष्मी. मग आणि मग ते आई साहेब रुक्मिणी माता आणि भगवंत निघले. गाडी बैलच वर निघले तिकडून. आता तिनं तर पदराच्या वरूनच डाग घालून घेतले. कमून आता हे द्यायचे आहे ना. आला तो वडावरून पाहिलं, त्याला वाटलं आता मोठं गिऱ्हाईक सापडलं. त्यांना ते म्हणे बाबा हानू बिनू नको, तुला हे काय घ्यायचं ते घे, आम्ही कोणाला सांगतही नाही, कोणाला काही नाही, तुला काय करायचं ते कर. एवढे दागिने त्या जगत जननी विश्वाची मालकीन आहे ती, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवंत पांडुरंगाची ती, आणि पूर्ण दागिने त्याला देऊन टाकली. आता तो किती खुश झाला असं, त्याच्या काय आनंदाला. पण हे म्हणे आता एक कर, आम्ही कोणालाच नाही सांगत, असं लय म्हणे आमच्याकडं, पण आम्हाला रातभर आता तुझ्या बरोबर ते येऊ दे, आम्हाला बी ते माऊलीचं त्यांचं दर्शन होईल ना. आणि मग त्यानं मान्य केलं, सांगणार नाही म्हणल्यावर त्यांना घेऊन आलं. नुसतं संतायला भोजनाचं निमित्त केलं तर त्याला भेटलं कोण आधी? भगवंत भेटले. काय सामान्य स्थिती की संतायला नुसते त्याने इच्छा केली, काय भेटलं कोण? अगोदर ओळखलं नाही, हा भाग त्याचा जाऊ द्या, संताशिवाय देव ओळखत नाही. तसा भेटल्यावर आपल्याला नाही ओळखत, संताचं नाव काढलं तर भगवंतानं आधी भेट दिली त्याला. हे सामर्थ्य माझ्या संताचं सामर्थ्य. आणि मग असा विषय, ते गेले तिथं आणि त्याने ओळखलं ना, माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबा, आणि ते लोटंगणच घातलं. भगवंत आलं म्हणल्यावर आता याला असं झालं का आपण याला जेवायला बोलवलं आणि हे आपण ज्याला लुटलं त्याचं नाही सांगून देऊ. पण तो आता ही भगवंताची लीला आहे. मला सांगायचं काय होतं, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ निस्त संतांच्या दर्शनाची आस केली आणि काय जोडल्या गेला? भगवंत जोडल्या गेला. म्हणजे आज सुद्धा संत सामान्य एक महाराज. आता मी ते दिवशीच सांगितलं. आता सहज माणूस म्हणतो ते काय आता राहिलं का, ते काय आता राहिलं का? अरे हा राम अवतारातला विष्णू जसाची तसा चटका देतो, कृष्ण अवतारातला विष्णू जसाची तसा चटका देतो. माझ्या संतांचं काही अस्तित्व कमी झालं काय आता? अरे त्याची दाहकता कमी झाली का? आजही तुम्ही हात ठेवा, तो साक्षात्कार होईल विष्टेवर. मग संतांचं कमी झालं का आज प्रमाण? नाही महाराज, फक्त आपल्याला हे आपल्या अज्ञानामुळं कळाना. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला बाबा जगाचा मालक जोडला जातो. म्हणून मग आपल्याला का कळाना? का आपणही सगळं अनात्म्या गोष्टीच्या मागं लागलो. आपल्याला एकदा पिंडातला माहीत झाल्याशी ब्रह्मांडातला कळता येणार नाही. जसं कुठंतरी शरणच जावं लागत, शरण गेल्याशिवाय जमतच नाही. आणि मग जीव फक्त शरण जात नाही, येवना अहंकार धरून घेतला आणि नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. बाबा हे जर शरण नाही गेला जीवना, फार जीवाची अवकाळा होत्या. ते दिवशी सांगितलं ईश्वर महाराजना, मारती तोडती झोडती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. बाबा अशी पत्र तरुवर खैराची हिंगळ, निगतील ज्वाला तेल पाकी, म्हणून तुका येतो काकुलती, पुरे येता येती गर्भवास. महाराज पुन्हा या गर्भवासात आणि पुन्हा या जन्मात फार दुःख आहे. जन्माला यायची दुःख आहे ना. आपण आता या आल्या आयुष्यात 5-50 वर्षात कटळेल माणसं आहे. प्रत्येक जण कटळलं, प्रत्येक जण फक्त सांगत नाही, आपण सोंग गेले सांगत नाही. नाही तर काय लय हौश असं काही नाही. कोणाला सुना जीवन आलं ते जनरल बोलायचं आपल्याला. कोणाचं काय तर कोणा किती दुःख नाही, बरं किती दुःख नाही, कोणाला काय तर कोणाला काय. बाबा हो, फार हा संसार दुःखाचं मूळ आहे. पण जीव सांगत नाही, अहंकार धरला त्यानं. आणि संतांना अहंकार धरला. कशाचा अहंकार होतो? सोमपणाचा. हा, संत त्यानं त्या तत्वाचा अहंकार धरला. संत त्या तत्वाशी एकरूप झाले आणि आपण त्या तत्वापासून लांब आहे. मला सांगायचं काय, दुःख काय आपल्याला?
दुःख काय आहे का आपण त्या तत्वापासून लांब आहे. आणि ते तत्व जर आपलं केलं आपण सुख शोधितो आणि आपल्याला भेटत काय दुःख. आपल्याला वाटत यांना सुखी होईल त्यांना सुखी होईल त्यांना सुखी होईल. बाबा ह्या विश्वामध्ये सुख नाही. याला कारण काय आहे का आपल्याकडं विवेक नाही. विवेक म्हणजे ह्या यह लोकापासून तर ब्रह्म लोकापर्यंत हे जेवढं डोळ्यानं दिसतं हे संताईच्या कृपेनं बर का. यह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत संत कृपेनं हे सगळं अनात्मा आहे याचं जर ज्ञान झालं आणि माझा जो मधी बसेले आत्मा तो सत्य आहे, हे ज्ञान याला विवेक म्हणते. बाकी सगळं अनात्मा मध्ये येतं. मग काहीच सत्य नाही. मग त्या सत्यामध्ये आपण सुद्धा आहे. त्या सत्यामध्ये आता जेवढं डोळ्यानं दिसतं डोळ्यानं तुम्ही मला मी तुम्हाला दिसतो ना हे सुद्धा असत्य. एक दिवस याचा नाश होणार आहे. हे गेले यांचं नवलच नाही काही. या आपल्याला जायचं एवढं देणं धरा. आप्पा गेले आप्पाच्या ठिकाणी गेले. आप्पाचा काही विषय नाही. जसे कर्म आहे तसं माणसाला ती गती भेटणार आहे. उत्तमची गती. कारण ते प्रमाणे ते योग्य गतीला गेले. पण आपल्याला जायचंय आता. आपण कोणीच इकडं तांब्याचं डोकं लावून नाही येईल. मग जायचं कसं आहे आता आपल्या हातात आहे. हा विचार झाला पाहिजे. कारण हे जेवढं डोळ्यानं दिसतं तेवढं नाशवानी. मग आपणही दिसतो ना. आणि पाहणार कोणी. जर हे डोळे असेचे देह गेल्यानंतर का दिसत नाही त्याला. अरे डोळे याचा डोळा उघडाला ज्याने तो डोळा देते संत. कोणता ज्ञान दृष्टी म्हणते त्याला. ती ज्ञानाची दृष्टी. हे डोळे पाहत्या का. अरे ही पाहणारी शक्ती कोणीतरी भगवंत शक्ती ती पाहणारी. ह्या डोळ्यानं ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योत. ह्या नयनात जी ज्योत आहे ना ह्या ज्योतीत एक ज्योत आहे. पहा अजून चांगलं बारीक पहा. हे जे दिसतं ना ह्या ज्योतीत सुद्धा अजून एक ज्योती. ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योती. आणि ती ही उभी मूर्त विटेवरी. आणि ती सगळी आपल्याला चेतना देणारी. मग ती याच्यात बसली कुठं हृदयात बसले आपल्यावाल्या. ती शक्ती हृदयात म्हणून हे सगळं चालत. आपण इडून निघतो कुठं हे सगळं. अरे एकदा ती शक्ती निघून गेली आणि संतांना ते शोधलं. संत अनेकात एक पाहते. हे सगळे आपल्यात एक पाहते. कसं का या सगळ्यात माझा भगवंत बसले आणि आपण एकत अनेक पाहतो. हा ही दृष्टी आपली वाली. जवळ ज्ञान दृष्टी उघडत नाही महाराज. त्या ज्ञानाच्या दृष्टीनं जोपर्यंत आणि त्याला संत कृपाच लागते बर का. सद्गुरूलाच शरण जावं लागत. ब्रह्मनिष्ठ महात्मा जर जीवनात आला नाही ना बाबा आपलं जन्माला येऊन उपयोग नाही बर का. कोणी असू. जर असा कृपाळू क्षत्रिय असा ब्रह्मनिष्ठ महात्मा जीवनात नाही आला ना तर आया वैसा गया. महाराज जसं आला ना तसं जाईन. आपलं जन्माला यायचं उद्देश काय आहे महाराज. का हे मनुष्य देह म्हणजे असा आहे का जसं मनमाडवरून सगळ्या दिशाला गाड्या जात्या. कुठे जा मनमाडला गेलं का अख्ख्या भारतात जा तुम्ही. भारताबाहेर गाड्या जात्या इडून. तसं हा मनुष्य जन्म असा आहे इडून तुम्हाला नरकाला जाता येतं. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव म्हणताची देवाची होती तरी चित्ती का न धरावी. अरे देव म्हणता देव वाता येत तरी माणूस ऐकत नाही. मग हे सगळ्या याचं द्वारे मनुष्य जन्म असा आहे इडून सगळ्याकडे जायचे रस्ते. मग आपण कोणत्या रस्त्यानं जायचं हे आपण ठरायचं. आपण शक्यतो मनाच्या मार्गाने चालत. प्रत्येक जण आज्ञाने जीव दशेत जोपर्यंत त्यापर्यंत मनच दाखवते माणूस. आणि माऊली सांगा ते मनोमार्ग गेला तो हा जो संतांच्या मार्गाने गेला तो संत म्हणजे राजमार्ग आहे महाराज तो. आणि त्या मार्गाने जर गेला ना आणि मग संत का त्याच्यात विवेक असा विवेक पाहिजे. वैराग्य पाहिजे त्याला. वैराग्य म्हणजे काय. वैराग्य सार आसार आणि हे सगळं सोडून हा फापट पसार आहे असं त्याला वैराग्य आणि संतांच्या कृपेनं झालं पाहिजे बरं का. ते बी ते असं मोकार नाही. आता इडा एखाद्याला जीव नाही लावलं गेला 8 दिवस निघून मग ते काय वैराग्य आहे का. आता सांगितले ते दिवशी वैराग्याचे प्रकार ते सगळा विषय आपला व्हायले. मग हे वैराग्य का बाबा ह्या लोकापासून त्या लोकापर्यंत अनुकूल असलेल्या इह लोकापासून
अनुकूल भोग आहे आपल्याला, प्रत्येकाला अनुकूल भोग आहे. पण त्या भोगाचा त्याग संताईच्या कृपेनं ते भोग असे नको नको झाले पाहिजे. जसे माझ्या संताईचे झाले. विटले हे चित्त प्रपंचापासून व मन त्या मनी बैसल, अशी उलटी व्हायची. त्याला प्रपंचाचं नाव घेतलं उलटी व्हायची. काय तुकोबा राहायचं इस्टेट महाराज पूर्ण वाटून दिलं ना, पूर्ण वाटून दिलं. किती इस्टेट होतं त्यांचं. आणि भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसले महाराज अभंग लिवायला. दुपारच मी एक प्रसंग पाहिला आणि जिजामाता भाकरी घेऊन आली. लोक गावात नावं ठेवायला लागली. मग ती म्हणे आता तुम्हाला 4 दिवस झाले इडे येऊन. मग ती पाहत पाहत भंडारे डोंगरावर, भामचेतर डोंगरावर, गोरडे डोंगरावर, ते काय एका वाटान जायचे महाराज. ती मनाला आले त्या वाटान निघून जायचे. पण काय तुकोबा राहायची नाम साधना होती. ज्या वाटाना गेले ना त्या वाटाना विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू यायचं. त्या मार्गाने जिजाबाई भाकरी घेऊन जायची. गेली म्हणे लोक लय नाव ठेवू राहिले. ते जाऊ दे, लोकांचं काम आहे, त्यांचं काम ते करते. पण मला इडं आराम वाटत ना. तिला वाटलं काही तिकडं नाव ठेवते म्हणून इकडे येऊन बसले. पण तक्रार नाही महाराज. पण आधी देव कोणला भेटली? आधी देव तुकाराम महाराजला भेटले की जिजाबाईला भेटले? जिजाबाईला भेटले महाराज. असे दास करीत हरी दास तुझी या दासीचा दास करून ठेवा. आणि नुसतं संतांची जरी आपण भक्ती केली ना, तुका म्हणे पापी जाती संताची या जपी. काय त्या संतांच्या नामात एवढा महिमा असणं. ते संत आपल्याला हे सांगत आहे बाबा हे शरीर म्हणजे उपाधी आहे. आणि ह्या शरीराच्या मध्ये जो बसेले अरे ते चैतन्य आहे खरं. आणि हे काय आपल्याला माहित नाही का? हे नवीन आहे का? आपल्याला माहिती आहे ते निघून गेलं म्हणजे याला काही किंमत नाही. पण आपल्याकडं हे का कळा ना आपल्याला? का विवेक नाही. विवेक नाही आपल्याकडं. समजा नका म्हणून आपल्याला विवेक नाही. याच्यात रमला जीव, याच्यात रमला आणि त्या भगवंताच्या नामाला विसरला. विसरल्यावर काय होतं? विसरला तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. पुन्हा जीव ह्या 84 लक्ष योनीत गुंततो. पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो. काय त्याचं ते अज्ञान. आणि हे अज्ञान जर घालायचं काम करीत असन कोणी तर हे अज्ञान घालायचं काम संत करते बर का. रवी दीप हिरा दाविती देखणी. सूर्य दाखवतो आपल्याला दिवस उगत. सगळं दिसत आपल्याला पार इडून तर जेवढं डोळ्याला दृष्टी दिसते तिथपर्यंत दिसत. पण हाय तेच दिसत ना. जे हाय तेच दिसत ना. हा लाईट दाखवू राहिला आपल्याला. आता ह्या खोलीमध्ये लाईट बंद केला, दिवा बंद केला तर कोणीच कोणाला दिसायचं नाही. पण आता योग लाईट आहे. सगळं प्रकाशात आपण पाहू राहिलो. तुम्ही मला, मी तुम्हाला. हे सगळे एकमेकाला पाहू राहिले. कशामुळं? प्रकाशामुळं. पण काय दाखवू राहिला तो? अरे हाय तेच दाखवू राहिला ना. इड ज्ञानेश्वरी, इड देवघरे, इड हे बसले, इड आमदारे, हेच दाखवू राहिला. याच्या पलीकडे काय दाखवू राहिला? अरे पण माझे संत असे बाबा हो. अदृश्य दर्शने संताची जी वस्तू दिसत नाही ते चैतन्य. आणि ते चैतन्य जर दाखित असेल तर माझे संत दाखित ती दृष्टी देते. संत काय करते? काय देते? काय देते आपल्याला? अरे काहीच देत नाही. ज्ञान दृष्टी देत्या. पण कुठलं काय? निज वस्तू दाविली माझी मज. तुझ्या जवळची. निज म्हणजे जवळ. जवळ नव्हे नव्हे तुझ्यातली वस्तू. आणि ती वस्तू प्रत्येकाला संताला रंगेल्यावर दाखित्या. मग निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दावी येले डोळा. कशानं? दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. त्याला ज्ञान म्हणतं. कोणी अनुग्रह म्हणा, कोणी बोध म्हणा, कोणी काय म्हणायचं ते म्हणा. पण संतायला शरण गेल्याशी जीवाना मरू नये. जसं ते सांगितलं होतं मी त्या दिवशी का ह्या जन्मात आल्यावर एकदा ज्ञानेश्वरी संत सांगा त्या वाचा. एकदा गाथा वाचा. महाराष्ट्रात जन्माला आलेला माणूस. तसं मरू नका. हरिपाठ करावा नित्य नेमानं. काय आपल्याला नाही अवघड करता येणार भक्ती. काय करणार आहे आपल्यासारखे? काय करणार नाही बाबा. म्हणून त्या संतायला शरण जाऊन जर गेलं तर आपल्याला सुद्धा ह्या उपाधी माझी जे गुप्त वस्तू आहे ना तिचा शोध लागल्याशी राहणार नाही. संत सांगा त्या. पण जीवाला काय कळत? नाही कळत महाराज. आणि त्याचं सतत 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 जेव्हा चिंतन होईल आपलेकून आणि या चिंतनाद्वारे तो असा सुप्त असलेला भगवंत प्रगट होतो. तो काय कुठून आणतो का आपण? नाही महाराज. तो प्रगट होतो. जसं कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश झाला पाहिजे. प्रकाश म्हणजे ज्ञान. आणि त्या ज्ञानानं काय नुसतं ज्ञानानं नाही महाराज. नाही उद्धवाला ज्ञान होतं. उद्धवाला ज्ञान होतं पण ते प्रेम नाही ना.
प्रेम नाही, त्या ज्ञानाला जोडी प्रेम पाहिजे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा म्हणे. आपल्याकडं सगळं आहे आता, सगळं. फक्त एका गोष्टीची कमी आहे का? प्रेमाची कमी, बर का. आणि जर सुख ज्याला लागत असेल तर सुख देणारी वस्तूच प्रेम आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. रांडवीने जेवी शृंगार रूपे केला. किती शृंगार केला एखाद्या रांडवश्रीनं, किती शृंगार केला. हे दागिने घातले काय, काही केलं काय, पण प्रेमाविना ज्ञानी झाला कायसा. ज्ञानही प्रेम आल्याशी जसा ज्ञानी होत नाही, इकडं कुंकू असल्याशी जशी ती सौभाग्यवती होत नाही. किती अलंकार घालू द्या, महात्मा आहे त्याला नाही महाराज. तसं आहे, विद्या जर आली तर तिला ती विद्या शोभती. काय ना शोभती विद्या. हा, ती विद्याला शोभायला सुद्धा विनय लागत. हा, म्हणजे सगळ्याच गोष्टी. मग आपल्याला हा जो अंधकार व्हायले, हा जो आपल्याकडे अज्ञान आहे, अज्ञानरूपी अंधकार, हा श्री गुरु जीवनात आल्यावर काय होतं का बाबा, अहंकार निशिगन दाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, जिने मार्ग दाविला चोखटगा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा. बाबा सूर्य निघायच्या आधीच उजेडेल राहत. तसं आपल्या जर जीवनात काही संत मंत यायचे असले ना, त्याच्या आधीच बरेच चिन्ह जाणवत राहते त्या व्यक्तीमध्ये. हा, तर म्हणून जर हे अज्ञान घालायचं असलं तर तुम्हाला एक करावं लागल, कुठल्याही देवाची भक्ती करावं लागल. जेव्हा भक्ती इतकी होईन, इतकी 100 नंबरी जेव्हा भक्ती होईन, आणि त्या भक्ती मग जन्म देती कशाला का बोधाला. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. काय सांगा ते अभंग. आपण फक्त ओवळीतो दररोज भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. हे चालल्या वाळवंटा पासून महाद्वारापर्यंत पंच प्राण आरत्या घेऊन देवश्री येते, भावे वळती राई रखमायचा पती. बाबा भक्ती केल्यावर बोध जन्मत राहतो. आणि बोध हा पुत्र आहे बर का भक्तीचा. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैशी करू मेगा, झाली संध्या हा संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटाला. तो आत्मा राम हृदय प्रगटला झाला ना, मग आपल्याला ती अवस्था प्राप्त होते. आणि संत हेच सांगत्या का, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आणि पहा योगायोग असा आहे का, जसे दूध आणि पाणी एकत्र होऊन गेलं, दूध आणि पाणी एकत्र झालं, दृष्टांत दिलं माऊलीनं. आणि ते दूध आणि पाणी वेगळं कसं होईल, कसं होईल. अरे त्याला एक राजहंस लागत. काय लागत, दूध आणि पाणी वेगळं होऊ शकत नाही. कशा नाही, किती शोध लावा विज्ञाना नाही, पण राजहंस असा पक्षी का तो दोन्ही एकत्र करून ठेवा. ते पाणी आणि दूध, तो बरोबर दूध पितो आणि पाणी तसं ठेवतो. तशीच माझी संत आहे, हे सगळं एकत्र करून ठेवते ना, सार वस्तू उचलली, आत्मतत्व उचललं संत आहे ना. मग तसा तो राजहंस आणि या जसे मिळून गेलेले असते, पण राजहंस पाण्यात दूध निवडून वेगळे करतो. किंवा स्वर्णकार लोक, आपण आता दागिना करून आणला सोन्याच्या दुकानात जाऊन, एखाद्यानं डाग करून आणला, पुन्हा मोडायला गेल्यावर ते पुन्हा आज करून आणा उद्या मोडायला नाही, ते तापवल्याशी पुन्हा वापस घेते का. हा, मग त्याला काय होतं, जो ते येतं ना, तसं आहे बाबा. संत तसं सांगितलं त्यानं, स्वर्णकार लोक अग्नीच्या साह्याने हिकस धातू दूर करून फक्त शुद्ध सोने घेते. तसे माझे संत हे सगळं जरी असलं, बरबटेल भरेल, कोणी मळेल चळेल, पण ते फक्त आत्मतत्व जाणते म्हणून त्याचा स्वीकार करते. त्याच्या पुढलं उदाहरण दिलं आपणी. आता ते पहिलं उपनीत होतं ना, उपांताना राश एकाकडे पडती, फलकट काय होतं बाजूला पडत. मग आता त्या फलकटाचा काही विचार करतो का आपण, त्याला बाजूला करून रास जशी भरितो, तसं आपल्याला सार कळालं पाहिजे. सार असार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतनी निर्शेल संकट, तराल दुर्गट भवशु. मग हे सार आणि आसार हे कळलं पाहिजे. येत सार भगवंत. सार काय इड
भगवंत फलकट तो संसार. जसं हे उपणणारे बाई, तू फलकटाला काही किंमत देते का? होय मग शेंगा भरल्या वर केल्या, फलकट कुणीकडे पडू द्या, तिचा काही विचार करीन का? पण दानी एका बाजूला करील. तसं इथं फलकट आहे संसार संतांच्या दृष्टीनं. संतांच्या दृष्टीनं आपल्याला गोड वाटतो ते आपला अज्ञान आहे, पण संतांच्या दृष्टीनं हा फलकट आहे. फलकट तो संसार येतं सार भगवंत. मग तिथं तेच सांगितलं ते ना, का जसं तो फलकट आणि धान्य एकत्र करून असून वाऱ्यासह धरून उपासल्याने ज्याप्रमाणे धान्य खाली पडून फलकट उडून जाते, किंवा त्याप्रमाणे सूक्ष्म विचार जर केला तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो. प्रपंच स्वरूप कसं सांगितलं? अनित्य सांगितलं. नाश का सांगितलं? एक दिवस याचा नाश होणार म्हणजे होणार. अरे आपला झाला म्हणजे त्याचं काय राहिलं? आपण गेल्यावर माग जे घे का त्याच्यासाठी. मग हायतवर ती गती प्राप्त करून घ्यावा. जसं मग सहज प्रपंच नाहीसा होतो आणि ज्ञानी पुरुषांना नित्य तत्व ब्रह्मच उरलेले दिसून येत. उपनलं ते ना, काय झालं? उपनलं ते नाही, हे सगळे उडाले त्याच्यातून, पण त्यांना ते सगळं भरला घनदाट हरिदिशी ही संतांची नजर. त्याला जिकडे पाणी तिकडे चतुर्भुज गोपाळू ववाळू गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारखे. ववाळूनी गेले माये सखया माघारी, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनारी. काय दिसतं संताला? दिसतं काय आपल्याला? हा, मग हे सार उचललं संतांना. म्हणून ज्ञानी लोक अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अस्तित्वाचा निश्चय नसतो, कारण सत आणि चित आनंद असा निष्कर्ष त्यांनी जाणलेला असतो. सत्य काय असत्य काय हे त्यांनी जाणलेलं असतं, म्हणून ते त्याच्या लई माग लागत नाही. असे पहा की सार आणि आसार सूक्ष्म विचार केला तर त्यातील आसार हीच भ्रांती होय. जीवाला भ्रांती पडली, मी कोणीतरी. बरं, आपल्याला नाव आपण घेऊन आलो की इड आल्यावर ठुलं. बरं, हा, उपजलिया बाळकाशी नाव नाही तशी ठेविल्या नावाशी वो देत उठी. मग आता आपण प्रत्येक जण जन्माला आलो, आपले पोरही जन्माला आले, आता ते नाव घेऊन येलो होते का आपण ठेवलं त्यांना नाव? मग ते नाव खरं आहे का? मग राम जन्माला आला, मग रामाला नाव ठुलं का? राम नाव घेऊन येलो आता कृष्णाला नाव. आता ते परब्रह्म आहे, तो विषय अलग आहे. पण नाव आपल्याला हे कळायला पाहिजे की जन्माला आल्याशी नाव ठेवत नाही. मग हे नाव सत्य आहे का? आता हे आमदार, यांना कोणी आमदार म्हणतं, त्यांची पोरं दादा म्हणते, बहिणीची पोरं मामा म्हणत्या, चुलतेची पोरं काका म्हणत्या. मग आता यांचं नाव भाऊसाहेब आहे. आता कोणी काही नावानं हाका मारलं हे ववच देत्या ना. मग हे सत्य एक सगळे पोरं बाबा म्हणत्या, पुतणे काका म्हणत्या. मग यांचं जे मूळ नाव काय तेच नावाला किंमत आहे ना. तसं भगवंताचं नाव काहीतरी विशेष खून केली त्या संतांना, त्या भगवंताच्या नामाला खून केली. ती खून संताला माहिती आणि ती तिथपर्यंत नेण्याची शक्ती आहे. मग आता कसं आहे, 4 वाण्या आहे आपल्याला. हरिपाठात सांगितलं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ जपा म्हणे. हा वैखरीचा विषय झाला. हा झाला वैखरीचा विषय. मग आता राम जन्म कितव्या अवतारातला आहे? 7वा अवतार आहे रामाचा, 8वा कृष्णाचा आहे. त्याच्या आधी 6 अवतार होऊन गेले. मग ते त्याच्या आधीचे भक्त कोणत्या नामाचं चिंतन करीत असतील? प्रल्हाद 3ऱ्या अवतारातला प्रल्हाद आहे. परशुराम तो 6व्या अवतारातला परशुराम आहे. असे अनेक भक्त सांगता येतील आपल्याला पहिली. मग ते कोणत्या नामाचा जप करीत असतील? जेव्हा रामकृष्णच नव्हती तेव्हा कोणत्या नामाचा जप करीत असतील? ही थोडीफार बुद्धी चालायला पाहिजे की नाही आपली वाली? कोणत्या नामाच करीत असतील? राम 7वा अवतार आहे, 7वा अवतार. कृष्णाचा 8वा अवतार आहे. पण त्याच्या आधी जे लोक होते, 6 अवतारात लोक होते ना, ते कोणाची भक्ती करीत असतील? कोणत्या नामाचं चिंतन करीत असतील? हा थोडा विचार बारकाईचा. लागो निया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. कायचं बोला सांगितलं का? पुढे सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा विठ्ठलच घ्या म्हणे. मग तुमच्या आमच्या सारखे म्हणे आता आम्हाला झालं का? ते म्हणे सकाळशी येते आई अधिकार, पण कलियुगी उद्धार हरीच्या नामात सांगत. पुन्हा केलं कोणा सांगितलं कायचं? हरीचं नाम घ्या म्हणे. आधी म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणा, आता म्हणे हरीचं नाम घ्या. पुढं चालून म्हणे कृष्ण विष्णू हरी
गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. ज्याला वैकुंठाला जायचंय त्यांना कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मुरारी काही नावं घ्या ना, वैकुंठाला जा. कुठल्यावर जातं तिथल्यावर. आणि वैकुंठाचं असं आहे का आपल्या आता बँकेतले पैसे संपले आणि एटीएम घालून पाहते निघन का बॅलन्स, पुण्याचं बॅलन्स संपल्यावर तव पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपदाची उटी उतरी येऊ लागता माघारे मृत्यू लोक. नामदेव राय म्हणे वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी नको आडाआडी करू आम्हा वैकुंठी तो आम्हा नको धाडू हारी वास दे पंढरी सर्व काळ. आणि स्वर्गीची अमर इच्छिताची देव ते काय म्हणते मृत्यू लोकी व्हावा जन्म आलो यह लोकीचा हा देह देव इच्छिताची पायी धन्य आम्ही जन्म आलो दा देव आस करती ब्रह्मदिक देखुनी वाळवंटीचे सुख म्हणती धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा कायसा. काय भाग्यवान हे मृत्यू लोक. आणि आपण कुठली जायची आशा करतो. आणि कोणत्या नामानं वैकुंठाला जातं. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे कुठल्यावर जातं. आणि पुण्याची पावटी सरल्यावर पुन्हा कुठे येतं खाली. आणि मग आपल्याला जायचं कुठे हे ठरवलं नाही पाहिजे का आपण कुठं जायचंय. आला अशी कुठून या संत म्हणते आमचे जाशी कमन्यारे ठाया घरदार तुझे नव्हे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा गाफील निजताना काळ देईल धोका त्रिकोट कोसल्याने घर सायस केले. आपलं कसं झालं म्हणे ते आपण पहा पहिलं ढोरं चारायला जायचं ते कोपरी नव्हती राहत का कोपरी राहायच्या ना त्या कोपरीचा तो किडा असं लिंपून घेतो की त्याची त्यालाच बाहेर निघायला जागा नाही ठेवतो ते त्याच्यातच कुतून मरतो. आपलं काय चालू आहे त्रिकोट कोसल्याने घर सायास केले दोन्ही दार लिंपून आता गुंतू मेले सावध होई बापा काळ लागला मापा मोठे मोठे साधू संत बहु सायास केले. अरे प्रपंच असताना मन नाही गुंतविले सावध होई बापा काळ लागला मापा. काय संतांचं वाङ्मय काय आपण काय विचार आहे आपलेवाले. आपण फक्त त्याच्यातच ते तर मला माहिती मी मग उदाहरण सांगितलं बाबा कुठं तरी हा अहंकार टाकावा लागणार आहे. आपला जो पहिला तर शरीराचा मी देह हाच अहंकार आहे. मी कोण ही ओळख बुडाली अहम विवेके काया जड झाली. महाराज कळाना आपल्याला ही भ्रांती पडली. आणि इकडं त्यानं तेच सांगितलं बाबा ही भ्रांतीच होय असे जग आणि असे सार स्वभावात नित्य आणि असे जाण हे तिन्ही लोकाचा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकाश अशा प्रकारची काही चिन्हे नसते. भगवंताचं स्वरूप सांगितलं बाबा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तू चिरगुराया. त्या भगवंताचं असं सत चित आणि आनंद स्वरूप आहे आणि ते स्वरूप संत जाणीत्या या ओवीत सांगितलं. आणि असा सर्व काळ व्यापक असून जन्म मरण रहित आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास नाश शुद्ध होत नाही आणि त्याचा कशालाच काही होत नाही. मग पुढला तो श्लोक आहे नैनम छंदती शस्त्राने नैनंदहती पावकह तो कशालाच नासत नाही असं जे तत्व आहे. आणि ते तत्व माझ्या संतांना स्वीकारलं या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत आणि स्वीकारती. आणि त्या संतायला आपल्यासारखा जीव सामान्य जीव जर शरण गेला तर त्या जीवाचं कल्याण झाल्याशी राहणार नाही. हे आता ज्याची त्यांना ठरायचं कसं करायचं कसं नाही करायचं हा बळजबरीचा विषय नाही. पण असाच मार्ग आहे संताचा. हाच मार्ग संताचा हे निश्चित सांगू शकत आहे आपण का त्या संतायला शरण गेल्याशी जीवनाचं कल्याण नाही. ज्याला देव भेटायचं किती उदाहरणं सांगता येतील. सगळे प्रमाण आपल्याला माहिती आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय ते साधती किती सांगता येईल. पण अशा ब्रह्मनिष्ठ महात्मा जर जीवनात आला नाही तर त्या जीवनाचं बाबा काहीच नाही. त्या दिवशी सांगितलं मग ईश्वर महाराजांना हे नाही ऐकायला तर दुसरा कोणी तो बाबाची येतो काठी घेऊन बाबा त्याच अवघड आहे. मग ते मारती तोडती ते सगळं आपलं होऊन जाईल विषय. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनाचं करी आता बापा सोयीताचा स्वार्थ बाबा तुमचं तुम्ही स्वार्थ करा जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गुण गायीन आवडे तो या भिवरेच्या तरी कर ठेवून कटेवरी. महाराज पाऊले त्याचे सम पावलंय. मग अशा भगवंताला आपण शरण जायचं असलं तर संताय मार्फत जावा. कमून का संतांना ते जाणलं बाबा की ही सगळ्या याच्यामध्ये तो माझा भगवंत नटेले आणि ही शरीर ही एक उपाधी पण हिच्यात एक तत्व आहे
त्याची जाणीव तुम्ही संत इकडे जाऊन करून घ्या. ज्याला जो संत आवडन त्याच्याकडून करून घ्या. संत इकडे सगळीकडे ती वस्तू. फक्त संत इकडे जाताना आपल्या पाटीलक्या, आपला मोठ्यापणा, आपले सगळं बाजूला ठेवून मोकळा जावं लागत. जसं शुकाचार्य गेलते राजा जनकाकडं. हा काय महाराज, काय संत काय असते संत. राजा जनकाचं जर उदाहरण पाहिलं आपण का बाबा, तेच महात्मे श्रवण करताना जनक राजा बसायचा आणि त्याच्याकडे किती काही साधू येईल होते. जनक राजा काय मोठं वैभव होतं ते जनक राजाचं. जनक राजा व्यवस्थेवर ते महाराज चालू नव्हते करीत. ह्या बाकीचे जे आहे ना, जपी तपी, कोणी कोणाच्या दाड्या धरायला शिष्य, तर कोणाच्या अशी नख वळेल ते हे लोक ते कथा ऐकायला. आणि त्यांना वाटायचं काय हा जनक परपंच करतो, यानं तर लग्न करेल ना, आम्ही एवढे 60-60 हजार वर्ष राहिलो. हे म्हणते का ते जनकाला आलेशी नाही चालू करायचं. कारण अधिकारी श्रोता सुद्धा अधिकारी लागतो हा महाराज. आणि तो जनक अधिकारी श्रोता होता. अग्नीमध्ये पाय घालून झोपणारा राजा जनक होता. अग्नी रूप झालेला राजा जनक होता. ती ही संत, हे संतांची नाम अग्निरूप करतं महाराज माणसाला. अग्निरूप म्हणजे शुद्ध, अग्निरूप म्हणजे तरी काय. आणि मग जेव्हा तेवढाच प्रसंग पाहू आपण, जेव्हा जनक राजाची ती कथा चालली आणि याच्या त्या महाराजांना पाहिलं, मग जनक राजा बसला. कथेचा मंडप वेगळा आणि जनकाचा वाडा लय मोठा. जनक राजाचा पेटला ना वाडा, तिकडा वाडा पेटला. आणि मग हे तपी जपी तपी हे पळा जाई सगळे ते पळाले ना पिशा घ्यायला. कोणाच्या लंगुट्या तर कोणाचे काय. अरे ज्याचा वाडा जळवतो तो एका ठिकाणी बसेल होता. मग ते म्हणून थांबत होतो जनक राजा यासाठी. ज्याचा वाडा जळवतो तो इडं बसेल, तुमच्या फक्त बॅगी तिडं आल्यावर त्या बॅगी ती खल्ल्या घरी ठेवेल. समजा पेटलं ते तिथं ज्यांच्या लंगोट्या, ते लंगोट्यासाठी पळणारे. म्हणून ते म्हणे का मी जनक राजाचे अधिकारी श्रोता असावं. ऐकायसाठी सुद्धा महाराज सर्व अंगाचे कान करून ऐकते. विकासनंद मिसाळ महाराज म्हणते महापुरुष आल्यावर बाबा, हे बाबा काय आपलं पुण्य असं सांगता येत नाही. आपण किती आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे महाराज. हा खरंच दैवाचे. आपण अशा कुळात जन्माला आलो. संत महात्म्याला शरण गेलो. नवे ते संत महात्म्यानं आपल्याला पदरात घेतलं बरं का. शरण जायजोगं सुद्धा आपल्याकडे काही नाही. असे खरंच भाग्याचे आम्ही दैवाचे दास. श्रीपाद बाबाची दास, रामदास बाबाची बाबा हो. म्हणून संतांना जे स्वीकारलं की या उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी सर्वगत ती तत्वज्ञ संत स्वीकारते. ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं. आपल्या जीवनातला अज्ञान जावा. आणि अज्ञान ते ज्ञानानं काय होतं का जीवन सुखी होतं, सुख लाभ होतं. त्या भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाता येतं. म्हणून झालेली सेवा समर्थ सद्गुरूच्या चरणी, आप्पाच्या चरणी समर्पित करून आपण थांबू. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.